जय महाराष्ट्र। मान्य पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेब याच्या मार्गदर्शनाखाली धडगाव अक्कलकुवा मतदार क्षेत्रामध्ये जे मागे जल जीवन मिशनमध्ये जे योजना मंजूर केली होती आणि त्या योजनामध्ये जेव्हा 10 लाखाची योजना केली पण ते 200 कोटीपेक्षा जास्ती नाही असल्या कारणाने माझ्या या मतदारसंघामध्ये अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघामध्ये ते योजनाचा पाणी देऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही दुसरी योजना प्रस्तावित केली। ते योजना ताबडतोब कॅन्सल करा आणि योजना कॅन्सल करून दुसरी योजना आपण घ्यावे असं या राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब त्यांच्याकडे आम्ही एक पत्र व्यवहार केली असताना आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये जो नर्मदा आहे आणि त्याचा पाणी अफाटून आहे ना आतापर्यंत आम्हाला पाणी नर्मदाचा काही फायदा नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर मागणी केली असताना महाराष्ट्र सरकारने आम्हाला खास करून जे आज जे योजना तरतूद केली आहे आणि त्याची मान्यता भेटली आहे ते 935 कोटी एवढी मान्यता भेटली आहे। त्याच्यात या अतिदुर्गम भागामध्ये धडगाव अक्कलकुवा असेल त्या भागामध्ये अक्कलकुवामध्ये 44 गाव आणि अक्राणीमध्ये 66 गाव हे त्या गावाच्या त्या योजनामध्ये येणार आहे आणि त्यांच्या जर एकूण जर पाडा जर बघितलं दोघं तालुकांचा 1060 पाडे गावां पाडे धरून त्या गावाला त्याचा फायदा होणार आहे। म्हणून आतापर्यंत मला नाही वाटत का नंदुरबार जिल्ह्यामध्ये इतकी मोठी योजना आली असेल पण या महाराष्ट्र सरकारने महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही मागणी केली असताना त्याचा पाठपुरावा केला असताना आज मला बोलताना आनंद वाटतो का आमच्या एकनाथराव शिंदे साहेब असेल श्रीकांत शिंदे साहेब असेल आणि आमच्या धडगावमध्ये आमच्या बरोबर जे खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचा विजूदादा असेल गणेशदादा असेल आणि आमच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारीने मागणी केली का साहेब आपल्या भागात जर तुम्ही हे मागणी केली तर या भागाचा पाणी कायमसाठी तो प्रश्न मिटू शकतो। म्हणून हे योजना कशी होणार आहे का हे योजना सौर ऊर्जाच्या सगळं आपण त्याच्यावर प्लॅन तयार करून तिथे रस्ते सुद्धा होणार आहे, सौर ऊर्जा प्लॅन लागणार आणि उच्च शिखरावर त्याचा बांधकाम करून आणि ते पाणी धडगावची वेगळी आणि अक्कलकुवाची वेगळी ते योजना तयार करून 2056 पर्यंत ते योजना त्यांना पाणी ते लोकसंख्या वाढेल तरी ते पाणी घटणार नाही इतकी मोठी एवढे वर्षाच्या आपण अंदाजे ते करून महाराष्ट्र सरकारने ते मंजुरी दिली आहे आणि बाकी मान्यतासाठी केंद्र सरकारकडे जाईल। महाराष्ट्राची निधी आणि केंद्राची निधी आहे दोघा राज्यांच्या निधी असते आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने वरची निधी नाही दिली तरी महाराष्ट्र सरकार 500 कोटी निधी तरी ते देणार आहे। म्हणून हे योजना आज आपल्या या धडगाव अक्कलकुवामध्ये आम्हाला हे अभिमान आहे की आम्ही या लोकांचा पाण्याचा प्रश्न हा कायमसाठी सुटणार आहे आणि म्हणून जे जे विषय येत जाईल समोर जिथे जिथे अडचण येईल ते सोडवण्यामध्ये आम्ही सक्षम आहे। माझ्या शिवसेनाचे सर्व पदाधिकारीने याच्यात सांगले की दादा हे योजना झाली तर आमच्याकडे पाणी भेटेल आणि त्याच्यामध्ये खास करून महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करेल आणि त्याच्यामध्ये खास करून आमचा मुख्य नेता एकनाथराव शिंदे साहेब श्रीकांत शिंदे आणि ज्या योजनामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा बोललो नंतर त्याला मान्यता भेटून देणारे आमचे गुलाबराव पाटील साहेब त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करेल की माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये इतकी मोठी योजना ही चांगली योजना आहे आणि याच्याने आमच्या अतिदुर्गम भागामधले जो पाण्याचे प्रश्न आहे जरी एवढे वर्ष लेट का नाही असेल पण तरी या लोकांना आम्ही पाणी देऊ शकू तर टाइम जरी लागेल पण इतकी मोठी चांगली योजना करून दिली आहे। म्हणून मी पुन्हा माझ्या महायुती सरकारचं मी अभिनंदन करतो आणि लवकरच्या लवकर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून बाकी निधीसुद्धा आम्हाला मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो ना थांबतो। धन्यवाद।